नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत बाउंटी बार्स। त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवलाय। त्यात अर्धा कप दूध घालूया। आधी अर्धा कपच घालायचे, नंतर गरज लागली तर अजून घालता येईल। त्यात अर्धा कप साखर। आता हे चांगलं ढवळायचे। ही अर्ध्या कपापेक्षा थोडीशी मी कमी घेतली आहे साखर, कारण ते एवढे गोड नसतात बाउंटी बार्स। तुम्ही खाल्लं असेल कधीतरी, त्यामुळे आपल्याला जेवढे आवडतील तेवढीच त्याच प्रमाणात साखर घालायची। तुम्हाला जर जास्त गोड चालत नसेल तर पाव कप सुद्धा घातली तरी चालेल साखर। साखर सगळी विरघळवून घ्यायची। तर हे बघा, साखर सगळी विरघळलेली आहे। यात आपण घालायचे 1.5 कप किसलेलं खोबरं। तर हे यामध्ये घालूया। हे फ्रेश खोबरं आहे, बाजारात मिळतं डेसिकेटेड कोकोनट, ते सुद्धा तुम्ही घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यात आपण घालणार आहोत 1/3 कप मिल्क पावडर। आता हे बघा, सगळं मिक्स झालेलं आहे। हे पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे। त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे। यामध्ये तुम्ही मिल्क पावडर आणि दुधाच्या बदली मिल्क मेड सुद्धा घालू शकता, कंडेन्स्ड मिल्क। हे बघा, आता हळूहळू सुकायला लागलेलं आहे मिश्रण। यामध्ये मी अर्धा कपापेक्षा कमी घातली आहे साखर, कारण आमच्याकडे थोडंसं गोड कमीच खातात सगळे, पण अर्धा कप ही परफेक्ट आहे यासाठी। हे बघा, आता यातलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर याचे बार बनवून घ्यायचे। हे तुम्हाला थोडंसं पिवळसर रंगाचं दिसतंय, कारण मी गाईचं दूध वापरलेलं आहे। नाहीतर जे मार्केटमध्ये बाउंटीज मिळतात ते अगदी पांढरं शुभ्र असतं, त्यामध्ये जे खोबरं असतं आतमध्ये। गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ दे। आपण हे आता थंड झालेलं आहे। आपण याचे बार बनवून घेऊया। एक माप घ्यायचं आपण, म्हणजे सारख्याच आकाराचे बनतीलच। असे आधी थोडा सिलेंड्रिकल शेप द्यायचा। हे असं रेक्टँग्युलर बनवायचं। वरून दोन्ही बाजूने असं थोडंसं चप्पट असाच असतो या बाउंटी बार्सचा शेप। हे बघा, हे आता असं बनवून आपण एका डिशमध्ये ठेवायचंय। तुम्हाला थिकनेस किती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, पण शेप हा असाच असतो, त्यामुळे असाच द्यायचा। हे आता असे सगळे बनवून घेऊया आधी। हे आपले बार्स बनवून झालेले आहेत। हे आता फ्रीजमध्ये आपण अर्धा तास सेट व्हायला ठेवून द्यायचे। आता आपण हे डार्क चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचे। हे डायरेक्ट गॅसवर नाही करायचं, आपल्याला डबल बॉयलरमध्ये मेल्ट करायचे। हे इथे मी पाणी तापत ठेवलंय, पाणी उकळायला लागलंय। आता त्यावर आपण हे बाउल ठेवायचे। हे बघा, आता हे मेल्ट व्हायला लागलंय। हे साधारण 125 ग्राम्सचा जो बार मिळतो तोच आहे। हे पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय। आता हे बघा, सगळं छान मेल्ट झालेलं आहे। हे आता गॅस बंद करूया आणि बाहेर काढून घ्यायचंय आणि थोडंसं थंड करायचंय। गरम गरम याच्यामध्ये आपल्याला ते बार घालायचे नाहीयेत, नाहीतर ते यामध्ये पूर्ण विरघळून जातील। हे थोडंसं थंड करायचंय आपल्याला। गॅस बंद केलेला आहे। हे बघा, थोडंसं असं हलवत राहायचंय, थोडं थंड होईल ते। आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आपले बार सुद्धा चांगले सेट झालेत फ्रीजमध्ये। आता आपण यामध्ये डीप करून एक इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, त्यावर आपण काढायचे।
काट्यावर घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा जे असतं चॉकलेट ते निघून जाईल. आता यावर सुद्धा जसं बाउंटी चॉकलेटवर त्यांनी डिझाईन केलेलं असतं तसं आपण करायचं. आता हे असे सगळे आपण यामध्ये डीप करून घ्यायचे आणि मग सेट व्हायला ठेवून द्यायचे. हे बघा आपण सगळे बार चॉकलेटमध्ये बुडवून डीप करून घेतलेले आहेत कोटिंग करून. आता हे फ्रीजरमध्ये 15 मिनिटं किंवा फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायला ठेवून देऊया. आपले हे बाउंटी बार्स चांगले सेट झालेले आहेत. वरून हात लावून बघायचं ओलसर लागत नाहीये ना. आता हे काढूया आपण. हे लगेच निघतात सुकले की. आता हे असेही तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त फिनिशिंग हवं असेल तर हे साईडचं जे एक्स्ट्रा आहे चॉकलेट ते आपण काढून घेऊ शकतो. ते सगळेच निघाले आहेत. हे एक्स्ट्रा जे आहे ते आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये घेऊन. हे बघा हे साईडनी थोडंसं कट करायचं म्हणजे त्याला आणि छान अगदी दुकानसारखं फिनिशिंग येईल. नाहीतर असंही ठेवलं तरी चालेल. हे बघा मस्त अगदी मार्केट सारखे बाउंटी बार्स आपले तयार आहेत. तुम्ही बघू शकता सेम डिझाईन सेम आपण तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. आणि हे तुमच्याकडच्या क्लायमेटवर अवलंबून आहे. हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचे की बाहेर ठेवायचे. कारण जर उष्णता जास्त असेल हवेमध्ये तर ते वरचं जे चॉकलेट असतं ते मेल्ट होतं. त्यामुळे ते फ्रीजमध्येच ठेवायचे. हे बघा वाव. हे जो आतलं जे फिलिंग आहे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे गाईचं दूध असल्यामुळे हे थोडंसं पिवळसर आहे. नाहीतर एरवी आपण जर म्हशीचं दूध वापरलं तर ते अगदी पांढरं शुभ्र दिसेल.